नाशिकच्या आडगाव परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासाच्या आत गजाआड करण्यात आले आहे। आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे। दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी रामानंददास गुरुलक्ष्मण बैरागी राहणार साक्षी गोपाल मंदिर तपोन नाशिक यांनी आपली मोसा दुचाकी तपोन येथे हँडल लॉक करून उभी केली होती। मात्र अज्ञात इसमाने ती चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। तपासादरम्यान पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस अंमलदार सुशील शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की चोरीस गेलेली मोटरसायकल एक संशयित इसम पार्क साइड समोरील रस्त्यावरून घेऊन जात आहे। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना कळविण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ सापळा रचण्यात आला। पोलिसांनी नवीन पूल तुर्रामपूल मगर वर्ष 21 राहणार केकेवाग कॉलेजच्या मागे आडगाव नाशिक मूळ राहणार चौजारी रघुर राज्य नेपाळ याला ताब्यात घेतले। पंचासमक्ष चौकशी दरम्यान त्याने तपोन येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। अधिक कसून चौकशी केली असता आरोपीने इतरही मोटरसायकल चोरी करून लपून ठेवल्याचे सांगण्यात आले आहे। त्यानुसार पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हिरो कंपनीची HF डिलेक्स MH15 HL 0169 अंदाजे 60,000 रुपये, हिरो होंडा पॅशन प्रो MH15 CY 9395 अंदाजे 50,000 रुपये, होंडा कंपनीची पांढरी मोपेड MH15 DP 1387 अंदाजे 60,000 रुपये, बजाज कंपनीची मोटरसायकल MH15 BT 3025 अंदाजे 50,000 रुपये, हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल MH15 AZ 78 क्रमांक खोडलेला अंदाजे 50,000 रुपये असा एकूण सुमारे 2,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। आडगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्पर कारवाईमुळे वाहन चोरीच्या मालिकेला आळा बसला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। आरोपी विरुद्ध पुढील तपास सुरू आहे। तपोन मध्ये राहणारे यांचं हिरो कंपनीची मोटरसायकल होती जी दिनांक 15 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती। तो गुन्हा आपण पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला। या गुन्ह्यामध्ये आपल्याला एक आरोपी मिळालेला आहे। आरोपीचं नाव आहे नवीन पून तुर्रामपूल मगर। हा मूळचा नेपाळी आहे। आपल्या इथे केकेवाग कॉलेजच्या मागे राहतो। याच्याकडून आपण आपली चोरीला गेलेली मोटरसायकल रिकवर केलेली हस्तगत केलेली आहे। याच्याबरोबर इतर 5 मोटरसायकलची माहिती मिळाली, त्या देखील आपण रिकवर केलेल्या आहेत। असा एकूण 2,70,000 रुपयाचा एकूण 6 मोटरसायकल आणि 2,70,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। अजून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे। आज रोजी त्याला कोर्टासमोर हजर करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड मागत आहोत। मोटरसायकल चोरून विकत असेल हाच तपास करण्यासाठी आपल्याला PCR घ्यायचा। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।